प्रसिद्ध ऐतिहासिक राजधानीचा जिल्हा म्हणून आपण सातारा जिल्ह्याला ओळखतो। या सातारा शहरामध्ये शाहूपुरी या ऐतिहासिक ठिकाणी आमचे सन्मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक शेख सर यांचे चिरंजीव नदीम यांनी या ठिकाणी या शाहूपुरीमध्ये श्री दत्त भेळ इचलकरंजी यांची फ्रँचायझी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या शेख कुटुंबियांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या वास्तूची या श्री दत्त भेळची अशीच प्रगती होत राहो। भरपूर प्रतिसाद सातारकर या दत्त भेळला देतील आणि स्वतःचं एक स्वतंत्र या व्यवसायातलं त्या क्षेत्रामध्ये स्वतःची एक स्वतंत्र मुद्रा नदीम शेख यांनी उमटवावी अशा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मध्ये सर्वांना परिचित असलेले आनंद इंग्लिश स्कूलचे आमचे सर म्हणजे शेख सर आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे नदीम, सर्वांचा लाडका आमचा, त्याचं आज इचलकरंजी येथील श्री दत्त भेळ याचं एक आउटलेट साताऱ्यामध्ये गेले तो 4 वर्ष चालवतोय आणि एकदम उत्तम प्रकारे त्यांनी हा व्यवसाय रन केलेला आहे। जसं सरांनी विद्यार्थी घडवले तसे शेख कुटुंबियांच्या वतीने आता श्री दत्त भेळच्या माध्यमातून खवय घडतील यात काही शंका नाही आहे आणि मी या प्रकारे नदीमला आणि शेख सरांना त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि सातारकरांना आवाहन करतो की सगळ्यांनी नक्की टेस्ट करा, एकदम भारी भेळ आहे। लोक इचलकरंजीला जाऊन खातात तर ती फ्रँचायझी स्वतः इकडे आणली त्यामुळे तुम्ही इथे खावा। थँक्यू। त्यांचे चिरंजीव नदीम यांनी दत्त भेळ फ्रँचायझी सुरू केलेली, पूर्वी तिकडे सुरू होती, आता नवीन जागेत त्याचं स्थलांतर झालेलं आहे, तिथेही चांगला प्रतिसाद मिळत होता आणि इथेही आता त्याहीपेक्षा दुप्पट मिळेल कारण जागा वगैरे चांगली आहे, हवेशीर लोकेशन त्यांना मिळालेलं आहे आणि आमच्या सर्व शाहूपुरी आणि आमच्या सातारा शहर पत्रकार संघाच्या वतीनं विशेष कुटुंबियांना या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो। त्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले आमचे गायकवाड सर असतील, तसेच पंकज दादा आहेत, शेख सर आहेत आणि उपस्थित सर्वच मान्यवर। आपण आज पाहतोय की जी ह्या भागात तसं पाहिलं तर भेळचं दुकान मला आत्ता म्हणजे पेट्रोल पंपापासून आम्ही खाली अगदी शाहूपुरी चौकापर्यंत गेलो तर एकमेव इथं एक भेळचं दुकान दिसतंय आणि ह्याची उन्नती एवढी व्हावी की बऱ्याच शाखा आपल्या साताऱ्यात व्हाव्यात ही एक मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खावयांची इथली त्रुटी लक्षात घेऊन त्यांनी नोकरीच्या मागं न धावता त्यांची सुनबाई माझ्या मते MA BEd झालेले ऐकून आहे आणि त्यांना जॉब तर नक्कीच मिळाला असता आणि मुलगा सुद्धा एज्युकेटेड आहे, पण तरी सुद्धा नोकरीच्या मागं न घेता त्यांनी व्यवसाय पाऊल उचललं। ही एक चांगली बाब आहे, तरुण पिढीला त्यांनी एक चांगला आदर्श घालून दिलाय आणि त्यांच्या शॉपसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। फार आदरणीय आहे, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच। आणि या भेळीप्रमाणे तुम्ही तुमचा आंबट काय म्हणतात गोड आंबट सगळ्या आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि त्याचा फीडबॅक पण द्यावा, ही पण आमची अपेक्षा आहे सगळ्यांकडे।
स्पेशल भेळ आहे, रगडापुरी आहे, कॅनो पीस आहे, मोमोज आहे, कोल्ड कॉफी आहे, सगळे आयटम आहेत. एकदा अवश्य भेट द्या श्री दत्त भेळमध्ये. यावर्षी आम्ही नवीन मोमोज, फ्रेंच फ्राईज आणि साबुदाणा वडा विथ कोल्ड कॉफी स्टार्ट करतो. इट्स जस्ट नॉट लाईक अ दत्त भेळ, इट्स कॅफे आणि नमकीन सुद्धा. सो प्लीज विजिट अँड एन्जॉय.